हॉटेल झणझणीत मेजवानीतून आपलं सर्वांचं स्वागत। आज आपल्याला पाचक मुखवास बनवायचा आहे। तो अगदी बाजारात मिळतो तसा। पाचक मुखवास म्हणजे काय? बिना सुपारीचा मसाला। त्यासाठी लागणारे साहित्य पाहूया। 250 ग्रॅम बडीशेपे, 100 ग्रॅम धना डाळे, 50 ग्रॅम पांढरे तिळे, 50 ग्रॅम जवसे, 50 ग्रॅम ज्येष्ठ मध्ये, 2 चमचे ओवा आहे, 1 चमचा काळं मीठ आहे, 5 आपले नागिनीची पानं आहेत खायची, 12 वेलायची आहे आणि 12 लवंग आहे। हे आता आपल्याला भाजून घ्यायचं आहे सगळं। झालेली आहे ती काढून घेऊया। धना डाळ भाजूया। हे सगळं एक भाजून एकत्रच करायचंय। एकत्र करून थोडं मिक्सरला आबडधोबड बारीक करायचंय। धना डाळ भाजून झालेली आपली, ती काढून घेऊया। आता पांढरे तीळ भाजून घेऊया। पांढरे तीळ भाजून झाले, तडतड उडायला लागलेले आहेत, म्हणजे ते भाजलेत। ते काढून घेऊया। तर जवस भाजून घेऊया। जवस आपले भाजून झालेले, ते पण तडतड तडतड उडायला लागले, म्हणजे भाजून झाले। ओवा भाजून घेऊया। ओवा भाजून झालेला आहे। आता वेलायची आणि लवंग दोन्ही पण भाजून घेऊया। आपलं वेलायची आणि लवंग भाजून झालेली आहे, ती पण काढून घेऊ। आणि आता कढई गरमच आहे, गॅस बंद केलेला आहे। आता ही नागिनीची पानं ह्या गरम कढईमध्ये टाकूया, म्हणजे हे मिश्रण थंड होईपर्यंत ते पण कडक होतील बारीक करायला। 5 नागिनीची पानं आहेत। आणि वेलायची आणि लवंग खलबत्त्यात जराशी टेचून घ्यायची। ही नागिनीची पानं पण खूप कडक झालेली आहेत, आता ती पण आपण काढून घेऊ। हे थंड झालेलं आहे मिश्रण बारीक भाजलेलं। ही पानं आपण चुरगाळू। काळं मीठ याच्यात टाकूया। आता वेलायची आणि लवंग जरा खलबत्त्यात टेचून घेतलेली आहे, हे आता मिक्स करून मिक्सरला आबडधोबड बारीक करायचं। ते बारीक करू आपण। ते आबडधोबड बारीक केलेले, जास्त बारीक नाही केलेलं। हे दुसरं बारीक करून घेऊया।
ते बारीक झालेले आहे। आता याच्यात आपण ज्येष्ठ मध मिक्स करूया। आता आपला हा पाचक मुखवास मसाला तयार झालेला आहे। वातावरणानुसार हा मसाला चांगला आहे, पचनासाठी चांगला आहे। पचनक्रिया याने व्यवस्थित होती, त्रास होत नाही। बऱ्याचशा जणांना ह्या दिवसात त्रास होतो, पचन होत नाही। अशा प्रकारे आपला पाचक मुखवास मसाला तयार झालेला आहे। तुम्ही पण असाच करून पहा, खाऊन पहा, कसा झाला तो सांगा आणि या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, फॉलो करा। धन्यवाद।